9 ऑगस्ट रोजी संभाजीनगर औरंगाबाद येथे प्रहारचे होणार राज्यस्तरीय अधिवेशन आणि आंदोलन। प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये दिव्यांगांचे दैवत श्री बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी संभाजीनगर येथे 9 ऑगस्ट क्रांतीदिनी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे। यामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्या: 1. दिव्यांगांना घरकुल, 2. दिव्यांगांना तेलंगणाच्या धर्तीवर 6,000 रुपये पेन्शन चालू करावी। या प्रमुख मागण्यांसह अनेक मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे। राज्यातील सर्व तालुका अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांना सूचना करण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगाने या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनात उपस्थित राहायचे आहे। यासाठी प्रत्येक अपंगांनी आपले तालुका अध्यक्ष यांच्याकडे नाव नोंदणी करावी, जेणेकरून जाण्याची व्यवस्था तालुका अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांना व्यवस्थित करण्यात येईल। राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे यावेळी नाशिक जिल्ह्यातून सर्वच पदाधिकारी उपस्थित होते। राज्य समन्वयक संध्याताई जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब पिल्ले, चंद्रभान गांगुर्डे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिये, नरेंद्र खैरनार, अरुण पाचोरे, संपर्क प्रमुख संतोष मानकर, उपाध्यक्ष रमण पेंटर, कार्याध्यक्ष सुखदेव खुर्द, प्रहार सेवक सपान परदेशी, दिंडोरी तालुका अध्यक्ष जयवंत थेटे, मालेगाव तालुका अध्यक्ष योगेश साळुंखे, सुरगाणा तालुका अध्यक्ष गुलाब महाले, येवला तालुका अध्यक्ष सोमनाथ खरसने, नाशिक तालुका अध्यक्ष अंबादास कळमकर, सटाणा तालुका अध्यक्ष हेमंत माळी, देवळा तालुका अध्यक्ष अर्जुन देवरे, भरत राऊत, अनिश शेख, राजेंद्र पवार, तानोबाई खंडबहाल, नाना पवार, जाफर शेख, भिका सांगळे, सोमनाथ मिसाळ, कैलास चव्हाण, भाऊसाहेब सांगळे, जितू देवकर, दत्ता कांगणे, संदीप पवाड यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय प्रहार, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपले महाराष्ट्रातील दिव्यांगांचे दैवत माननीय नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, तसेच मेळघाटचे दमदार आमदार राजकुमार पटेल साहेब आणि स्टेजवर उपस्थित असलेले सर्व जिल्हा प्रमुखांनी, समोर बसलेले माझ्या माता आणि भगिनीनो, आज इथं भाऊनीच्या अध्यक्षतेखाली ही आज एक राज्यव्यापी जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांची एक बैठक घेण्यात आली आणि भाऊ मागच्या आठवड्यापासून त्यांनी जे रक्ताचा साठा या महाराष्ट्रात कमी आहे याकरिता संपूर्ण राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर चालू आहे। त्याच अनुषंगाने आता आपल्या मुंबईमध्ये देखील आज सर्व बांधवांनी उंचांकी रक्तदान करून हा रक्तदानाचा सर्वांनी या देशाला, या महाराष्ट्राला दाखवून द्यायचा आहे। आज इथं ज्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच दिव्यांगांचा जो विषय आहे, ज्या मागण्या आहेत, भाऊनी आज सांगितलं की राज्यातील दिव्यांगांच्या आवश्यक असलेल्या विविध योजनांची निर्मिती करून तातडी। नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप एकनाथ आव्हाड, दापूर।